ते पूर्ण करण्यात यश मिळाले ते अजय काते याला आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर अजय काते आणि त्यांचा सामना करेल तो अनुभवी गोलंदाज वेळास गावचा एक नावाजलेला असा हा गोलंदाज मुकेश. पुढचा चेंडू यावेळा स्टेप आउटून घेण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट 6 धावांसाठी कणकणीत षटकार श्रीकृष्ण चषकमध्ये ऑफ साईडला आलेला हा पहिला षटकार अजय कातेच्या बॅटमधून एका नावाजलेला फलंदाज वावडुंगी गावचा मुरुड जंजिराचा या तालुक्यातील हा खरोखर एक उत्कृष्ट असा टेनिसचा खेळाडू. आणि आपण पाहतो इथे रायगड जिल्ह्यातील ताळा तालुका माणगाव तालुका मसरा तालुक्यातील अनेक बलाढ्य संघांना ज्यांनी मोठं आव्हान नेहमी देत आलाय तो म्हणजे अजय काते वावडुंगी गावचा आणि त्याचाच साथीदार कर्णधार प्रफुल्ल महाडिक. वावडुंगीचे प्रफुल्ल आणि अजय यांची ही सलामीची जोडी खरोखर हल्ला बोल करताना वेळास या संघावरती एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मुकेशच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू अजय पुन्हा एकदा स्ट्राईकवरती यावेळेला मात्र हलक्या हाताने ऑफसाईडला ढकललाय आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव काढण्यामध्ये यश मिळाले ते अजय आणि प्रफुल्ल यांना. आता पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी स्वतः कर्णधार खेळपट्टीवरती हजीर. बघूया कर्णधार प्रफुल्ल महाडिक या आपल्या संघासाठी सलामीला उतरलेला हा फलंदाज आणि सलामी म्हणजेच आपल्या संघाच्या वाटचालीमध्ये सुरुवातीची धावसंख्या ज्यांच्या खांद्यावरती असते ज्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते तो म्हणजे प्रफुल्ल. 3 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू मुकेश यांचा प्रफुल्ल यांच्या समोर. बघूया प्रफुल्ल उडुंगीचे कर्णधाराने लेग साईडला पूल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे बाउंड्री लाईनवरती आणि 2 धावा काढण्याचा हा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. मला वाटतं पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा प्रफुल्लच्या बॅटमधून आल्या त्या 2 धावा. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट प्रफुल्ल आणि अजय याची उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाला मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 4 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळतात प्रफुल्लच्या बॅटमधून आला स्ट्रेटला आर पार सीमा पार षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रफुल्लच्या बॅटमधून डीजे. आपण पाहतोय 2 अतिशय अनुभवी असे फलंदाज प्रफुल्ल आणि सागर यांच्या बॅटमधून एक षटकार इथे आपल्या संघासाठी आलेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 1 टू गो. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. मी सकाळीच म्हटलं होतं की सकाळच्या सामन्यानंतर जेव्हा दुपारी आणि संध्याकाळचे सामने सुरू होतील तेव्हा इथे फटकेबाजी नक्कीच इथे पाहायला मिळेल आणि त्याच फटकेबाजीची सुरुवात केली आहे ती वावडुंगी संघाने दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि यावेळेला मात्र चकवण्यामध्ये यश मिळालंय बॉलरला आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपात आणि मला वाटतं एकाच धावावर समाधान मानावं लागेल. पंचांचा इशारा 22 1 धाव. संघाची धावसंख्या होती ती 18. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि एक चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. सलामीला आलेले 2 फलंदाज यांच्या पार्टनरशिपमधून संघासाठी 6 चेंडूमध्ये 18 धावा इथे परिपूर्ण झाल्या आणि आता संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत एक दुसरे असे अनुभवी गोलंदाज वेळास गावचे एक नावाजलेले गोलंदाज. दुसरे गोलंदाज आहे ते अभिषेक. वेळासगावचे एक दुसरे अनुभवी गोलंदाज अभिषेक. त्याचबरोबर आपल्या सामन्यांसाठी उपस्थित राहिले ते मोरवणे गावचे समाजसेवक दीपक गायकर साहेब इथे आपल्या सामन्यांसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करतील ते जितू रिकामे आपल्या संघाचे खेळाडू आणि कर्णधार. त्याचबरोबर यादव गवळी सहाय्यक समितीचे माजी उपाध्यक्ष आहेत ते आपले सारगे साहेब गायकर.
दीपक गायकर साहेब यांचं इथे उपस्थित राहिल्यामुळे आपल्या संघाकडून इथे स्वागत केलं जाते. आपल्या संघाचे खेळाडू जीतू, आपल्या संघाचे कर्णधार जीतू यांच्या हस्ते त्यांचं इथे स्वागत केलं जाते. सगळ्यांचे लाडके माननीय गायकर साहेब इथे स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा एकदा वळूया आपल्या क्रिकेटकडे. संघाची धावसंख्या झाली होती ती संघाची धावसंख्या होती 19 आणि आता एकदा धावेची भर पडून संघाची धावसंख्या होती ती 21. संघ 20 धावसंख्या, माफ करा 20 धावा होत आहेत. एक चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो काते, अजय काते. बघूया आपल्या संघासाठी एक षटकार जरी ठोकला होता पहिल्या षटकामध्ये तो अजय काते. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये मला वाटतं तिकडे खेळाडू थोडा इंजर झालाय. कृपया स्वयंसेवकांनी त्याला मदत करायची आहे. एक उत्कृष्ट असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये थोडंसं कमी पडला आहे वेळाचा संघ. परंतु काही हरकत नाही मित्रांनो, क्रिकेट हा खेळ आहे. थोडेसे प्रयत्न कमी पडले तरी पुढच्या चेंडूवरती तुम्ही नक्कीच कमबॅक करू शकता आणि तो कमबॅक आता पुढच्या चेंडूमध्ये आपल्याला अभि यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो का, पाहायला मिळेल. मला असं वाटतं की तिकडे फील्डमध्ये एक रिप्लेसमेंटची गरज आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सामना कुठेही थांबवायचा नाही आहे, सामना आपल्याला सुरू ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या सामन्यांसाठी गौलवाडी गावचे निलेश शिंदे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी आपल्या समर्थ क्रिकेट संघाकडून त्यांचा इथे सत्कार केला जातोय. श्री निलेश शिंदे साहेब यांचा सत्कार जीतू रिकामे साहेब करतील. निलेश शिंदे साहेब हे अतिशय एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी सामन्यांसाठी हजेरी लावत असतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सामन्यांचा अनुभव आणि आनंद असे घेत असतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या विभागातील आणि एक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांना म्हणता येईल असे निलेश शिंदे साहेब. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अभिषेक याच्या माध्यमातून. मला असं वाटतं निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव ज्यांनी टाकल्या 6 गोलंदाज अभिषेक. खरोखरच पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ज्यांनी खेचले होते ते फलंदाज अजय आणि प्रफुल, आणि या दोन्ही फलंदाजांना जागेवरती उभं ठेवले ते अभिषेक यांनी. बघूया अभिषेक पुढचा चेंडू तिसरा निर्धाव काढतो का. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भार पडते आणि संघाची धावसंख्या होती ती 23. खरोखरच इथे अतिशय खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. ते समर्थ क्रिकेट संघ मोरवणेच्या सर्व खेळाडूंकडून आणि सर्व मोरवणे गावचे खेळाडू असतील, समर्थक असतील, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पुन्हा एकदा यावेळेला यॉर्कर यांचा चेंडू ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे आणि 2 धावा काढण्याचा हा प्रयत्न. पंचांचा इशारा विकेट. 1 धावपूर्ण आणि दुसऱ्या धावेमध्ये स्वतःचं जीवदान दिलं ते मला वाटतं प्रफुल यांनी. आणि पुढील फलंदाज मैदानात उपस्थित त्यांचं नाव आहे आदित्य. आता सागरच्या साथीला आलाय तो आदित्य. हा मस्त आई वगैरे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो सागर. एक चांगला स्ट्रायकर बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो. वावडुंगी अजय स्ट्राईकवर आहे तो अजय. आणि अजयच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे कव्हरच्या लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक झेल मिस होतोय. अजयला पुन्हा एकदा एक जीवदान मिळतंय आणि या जीवदानाच्या जोरावरती 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट अजय याची. खरोखरच तिसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न केला जातोय, परंतु पंचांचा इशारा 2च धावा. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. आता 12 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 27 धावा करायच्या. इथे खरोखरच आपल्या संघाला जर विजय ठरवायचा असेल वेळासला तर 12 चेंडूमध्ये 27 धावांचं मोठं असं आव्हान यांच्यासमोर उभं आहे. 200पेक्षा अधिक धावांच्या स्ट्राईक रेटने त्यांना इथे रन्स करावे लागतील. परंतु प्रफुलच्या संघाची गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे आणि बघूया प्रफुलचा संघ आपल्या अनुभवी गोलंदाजांच्या जोरावरती, त्याचबरोबर त्यांच्या युवा गोलंदाजांच्या जोरावरती बघूया हे 27 धावा डिफेंड करतात का. खरोखरच एक चांगली मॅच इथे पाहायला मिळते आहे. मला असं वाटतं पंचांची इथे तहान भागवण्याचं काम आपल्या स्वयंसेवकांनी जर केलं तर खरोखरच आपलं एक पुण्याचं काम आपल्या हस्ते इथे पार पडलं जाईल. अतिशय रखरखत्या उन्हामध्ये खरोखरच सूर्यनारायण अगदी तापलेले असताना एक चांगली अशी पंचगिरी आपल्याला दोन्ही पंच केतन आणि सनीत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
तरी मी पुढच्या संघाला आपल्या वावडुंगी प्रफुल या संघाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि या आपल्याला अजून अनेक सामने इथे पार पाडायचे आहेत. तर पुढील सामना लवकर सुरू करायचा आहे आणि पंचांना सुद्धा विनंती आहे की थोडंसं स्पीड अप करायचं आहे, जेणेकरून आपण वेळेमध्ये स्पर्धा आपली पार पाडू. वेळासच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी खेळपट्टी गाठायची आहे. 26 धावा जिथे केल्या होत्या वावडिंगी संघाने, तिथेच आता 27 धावांचं आव्हान आणि खरोखर एक मोठं असं आव्हान तिथे संघासमोर ठेवलेलं आहे. ते वेळास या संघापुढे बघूया. वेळास हा संघ खरोखर आपल्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो, परंतु त्यांच्याकडे खूप चांगली गोलंदाजी असं मानलं जातं आणि त्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आहे तो वावडुंगी संघाने. आणि आता 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वेळासचे दोन खरोखरच चांगले स्ट्रायकर त्यांनी जर सलामीसाठी पाठवले तर नक्कीच ते या संघाला मात देऊ शकतात, परंतु वावडुंगी हा संघ त्याच्याही तोडीस तोड आहे. नवीन बॅट्समन फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन सलामीला आलेले आहेत ते पुन्हा एकदा आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे अभि आणि मुकेश. हे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सलामीच्या फलंदाजीसाठी सुद्धा आलेले आहेत. एक अतिशय नावाजलेली अशी जोडी आहे आणि ह्या जोडीने अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव अगदी रोशन केलं होतं आणि वेळाच गावाला टेनिस क्रिकेटमध्ये खरोखरच एका चांगल्या पातळीवर पोहोचवण्यासाठी ज्यांचे प्रयत्न नेहमी चालू असतात ते दोन खेळाडू म्हणजे अभिषेक आणि मुकेश. आणि त्यांचीच जोडी ते पुन्हा एकदा मैदानामध्ये अजेर आणि प्रफुलच्या संघाचा प्रफुलच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी ते सज्ज आहेत. 27 धावांचं आव्हान आणि या 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आता आपण पाहतोय तो वेळास संघ राखू 27 धावांचं आव्हान आणि या 27 धावांच्या आव्हानासाठी पहिला चेंडू घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार प्रफुल. बघूया प्रफुल आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकवर आहे ते मुकेश आणि पहिला चेंडू यावेळेला यॉर्कर लेन चेंडू ऑफ साईडला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला कटवला, एक धाव काढण्याची तयारी आणि एक धाव पूर्ण. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळेल. पंचांचा इशारा काय देतोय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं सगळ्याच्या क्षेत्ररक्षण झालं त्याच्यामुळे 2 धावा काढण्यात यश मिळालं. खरोखर एका धावेवरती रोखण्यात यश आलं पाहिजे होतं, परंतु ठीक आहे, काही हरकत नाही. पुढच्या चेंडूवरती नक्कीच तुम्ही कमबॅक करू शकता. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत ते मुकेश. पुन्हा एकदा प्रफुल आणि प्रफुलच्या समोर आहे तो मुकेश. बघूया मुकेश काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला ऑफ साईडला कटवलेला आहे पॉईंटच्या दिशेने. एक धाव काढण्याचा प्रयत्न. मला वाटतं चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. संघाला मिळेल एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते मुकेश. संघाची धावसंख्या झाली आहे ती फक्त 3. 2 चेंडू आणि 3 धावा. पुढचा चेंडू पुढचा चेंडू नाही.
SYMDB SYMDB रोशन तांबडे यांना विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे. SYMDB कर्णधार रोशन तांबडे. संघाची धावसंख्या आहे ती 4 चेंडू आणि 4 धावा. 27 धावांचं आव्हान आहे. 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते प्रफुल्लकडून, परंतु तितकाच चांगला शॉट मिड विकेटच्या दिशेने. षटकार, उत्कृष्ट फलंदाजी इथे मुकेशच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. SYMDBचे कर्णधार रोशन दादा, तुम्हाला विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे. रोशन दादा SYMDBचे कर्णधार. पुढचा सामना पाणी कुठे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13 आणि आता 14 धावांची आवश्यकता वेळा संघाला. आणि वेळा संघाकडे उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मुकेश याच्या बॅटमधून. खरोखरच एक चांगला असा स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश, आणि त्याला साथ लाभते ती निखिल याची. आणि आपल्या संघासाठी 14 धावा डिपेंड करायचे आणि दुसरा षटक घेऊन येतोय तो एक युवा गोलंदाज रोशन. बघूया रोशन आपल्या संघासाठी काय करतोय. आणि यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावलेल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रफुलच्या मार्फत तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि संघाला किती धावा मिळतात पाहण्यायोग्य राहील. आणि मला वाटतं 3 धावांचा इथे प्रयत्न आहे आणि ही तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न. बघूया कोण जिंकतंय. आणि इथे खरोखरच फिल्डरला यश मिळालं. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या होती ती 15. संघाची धावसंख्या होती ती 15. आता 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 12 धावा. एक चांगली अशी मॅच अतितटीचा हा सामना. आणि अतितटीच्या सामन्यामध्ये खरोखरच रंगत वाढवली आहे ती मुकेशच्या बॅटिंगने. मुकेश एक उत्कृष्ट असा फलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि आता स्ट्राईकवर आहेत ते. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 12 धावा. फक्त 2 हिटची ही मॅच मुकेशसाठी. परंतु रोशन याला 5 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळायचे जर ही मॅच जिंकायची असेल तर. बघूया रोशनचा युवा जोश आणि मुकेशचा अनुभव. बघूया काय अनुभव जिंकतोय की युवा जोश जिंकतोय. पुन्हा एकदा मावडुंगी विरुद्ध वेळास. बघूया वेळासचा फलंदाज मुकेश आपल्या संघासाठी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लेग साईडला थोडासा फटका फसलेला आहे परंतु 1 धाव पूर्ण. आणि दुसऱ्या धावेच्या
वेळी खरोखर धावबाद व्हावं लागतंय. निखिल याला आपली विकेट दान करावी लागते आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर पोहोचलेला आहे तो मुकेश. आता 4 चेंडू आणि 11 धावा. खरोखरच या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर मुकेश याला स्ट्राईकवर ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मुकेश हा एक हाती सामना पलटण्याचं सामर्थ्य खरोखरच ठेवतो, कारण तो एक चांगला नावाजलेला असा अनुभवी अष्टपैलू खेळाडू वेळास या गावचा टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या रायगड जिल्ह्यातील नावाजलेला खेळाडू खरोखरच पाहायला मिळतो मुकेशच्या स्वरूपामध्ये. आणि पुन्हा एकदा त्याच्यासमोर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार युवा रोशन. एसओएम संघाचे कर्णधार रोशन तांबडे यांना विनंती आहे की त्यांनी माईकजवळ टॉससाठी संपर्क साधायचा आहे. खरोखर पुढची मॅच आपल्या लवकर सुरू करायची असेल तर रोशन तांबडे माईकजवळ लवकर संपर्क साधायचा आहे, तुम्हाला नम्र त्याची विनंती आहे. पुढचा चेंडू रोशन यांचा. बघूया रोशन आपल्या संघासाठी काय करतात आणि स्ट्राईकवर आहे ते मुकेश आणि पुन्हा एकदा मिस होतोय. पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू. लगातार दुसरा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती रोशनच्या माध्यमातून. एक युवा खेळाडू आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आहे ती 16. आता 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 11 धावा. भेटला तर दोन चेंडू आणि 11 धावा. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. वाईड बॉल. आता 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 17. पुढचा चेंडू. 2 चेंडू आणि 10 धावा. आणि यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय राहील. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. आता 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. मुकेश जोपर्यंत स्ट्राईकवर आहे तोपर्यंत खरोखर सामन्याचा निकाल कोणत्याही बाजूने 2 चेंडू आणि 9 धावा. खरोखरच एक अतितटीचा हा सामना दुसऱ्या फेरीतील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो वेळास विरुद्ध वावडुंगी संघाचा एक युवा गोलंदाज 2 चेंडूमध्ये 9 धावा रोखण्यासाठी काय करतोय. आणि या मुकेशच्या बॅटमधून थोडासा मिस हिट झालेला आहे, परंतु एक उत्कृष्ट असा झेल इथे बाउंड्री लाईनवर घेतला आणि मुकेशला माघारी परतावं लागेल. खरोखरच चांगली क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं ते वावडुंगी संघाकडून. वावडुंगी संघाचं खरोखर करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा लेग साईडला भिरकवलेला आहे. मला वाटतं फक्त एक औपचारिकता बाकी होती आणि इथे वावडुंगी हा संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. वेळास या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. YouTube